विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि एकादशी म्हटलं की उपवास, आणि उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेच। असा छानसा पदार्थ आज आपण बघणार आहोत तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात। चला तर मग वेळ न घालवता करूयात सुरुवात। सर्वात आधी आपण बटाटे उकडून घ्यायचे आहेत। हे 4 बटाटे मी उकडून ठेवले होते। 2 तास त्यांना मी उकडल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवले होते, जेणेकरून यामधला पाण्याचा अंश कमी होईल आणि आपले कटलेट कमी तेलकट होतील। आता आपण हे किसून घेणार आहोत। बराच वेळा बटाटे उकडते वेळी खूप जास्त शिजले जातात, तर त्यासाठी गॅस आपला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि 2 शिट्या फक्त करून घ्यायच्या आहेत। बटाटे व्यवस्थित शिजले जातात, कच्चे सुद्धा राहत नाहीत आणि जास्त सुद्धा शिजले जात नाहीत। आता या प्रकारे सर्व बटाट्यांचा मी किस करून घेते। आता इथे आपले सर्व बटाटे हे किसून झालेले आहेत। पुढे मी घेतले 1 मोठी वाटी साबुदाणे। आता याच वाटीचं प्रमाण मी सर्व गोष्टींसाठी वापरले। आता याच वाटीने जर बटाट्याचा किस पाहिला तर 1.5 वाटी भरतो, आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी साबुदाणे घेतलेत। आता मी हे मिक्सरला लावून याची पावडर करून घेते। मिक्सरला फिरवून घेऊयात। आता मी हे साबुदाणे 2 भागांमध्ये करून मिक्सरला फिरवून घेतलेत। जेवढी बारीक पावडर करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, या प्रकारे पावडर करून घ्यायची आहे। आता ही सर्व पावडर आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊयात। आता पुढे याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, हे सुद्धा मी टाकून घेते। पुढे यामध्ये आपल्याला घालायचा आहे मिरचीचा ठेचा। हा ठेचा बनवण्यासाठी मी इथे 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यासोबत आपल्याला लागणार आहे 1 चमचा जिरं। उपवासाचे कटलेट नसतील तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा ऍड करू शकता। आता मी हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं असेल तरी सुद्धा घेऊ शकता। पुढे यामध्ये मी घालते अर्धा चमचा बारीक केलेली साखर, ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। आणि सर्वात शेवटी जाणार आहे यामध्ये चवीपुरतं मीठ। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। जर या स्टेजला पीठ घट्ट वाटत असेल तर थोडं दही किंवा थोडं पाणी ऍड करू शकता, पण आपण घेतलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे पाणी किंवा दही टाकण्याची गरज पडणार नाही। आता पीठ चांगलं 5 मिनिटांसाठी मळून घ्या। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघताय कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। आता आपलं पीठ हे छान असं मळून झालंय। आता हे मी 15 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवून देते। आता 15 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा 2-1 मिनिटांसाठी पीठ मळून घेऊयात। आता आपलं पीठ मळून झालंय, आपण कटलेट करायला सुरुवात करूयात। एक छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि कटलेट करून घ्यायचे। तुम्हाला ज्या आकाराचे आवडतात त्या आकाराचे कटलेट करू शकता। मी डीप फ्राय करणार आहे, त्यामुळे या शेपचे कटलेट करते। तुम्हाला जर टिक्की प्रमाणे करायचे असतील तर तसे करून शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। या प्रकारे मी सर्व कटलेट करून घेते। आता माझे सर्व कटलेट बनवून तयार झालेले आहेत। आता मी हे फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आता गरम झालंय, आपण कटलेट सोडून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की कटलेट सोडायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। आणि सर्व कटलेट हे मध्यम आचेवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। कटलेट कढईमध्ये सोडल्यानंतर लगेचच हलवायची घाई करायची नाही। मंद आचेवर सुद्धा नाही फ्राय करायचे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्यम आचेवरच फ्राय करून घ्या। आता आपण हे पलटी मारून घेऊयात। पलटी मारल्यानंतर थोडा वेळ एकसारखे हलवत राहा, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित शेकले जातील। आता आपले कटलेट फ्राय करून झालेले आहेत, हे मी काढून घेते। इथे तुम्ही बघू शकता कटलेटला किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे। खूप छान होतात, नक्कीच करून पहा। थोडं तेल नितळू द्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व कटलेट मी याच प्रकारे फ्राय करून घेतलेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। रेसिपी पाहायला जातात पण सबस्क्राईब मात्र केलं जात नाही। एखादी रेसिपी बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, सो प्लीज सबस्क्राईब करा आणि असे छान छान पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन द्या। इथे बघू शकता किती छान आणि कुरकुरीत असे आपले कटलेट तयार झाले आहेत। या उपवासाला नक्कीच हे कटलेट बनवा आणि कसे झाले ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये।